मागची पानं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अभिजितने हातातील हँडबॅग बसच्या वरच्या रेलिंगवर टाकली आणि तो खिडकीच्या जवळच्या सीटवर बसला. सीट मिळाली होती ती अगदी टायरवरची, म्हणजे प्रवासात पाठीची वाट लागणार होती. टायरवरच्या सीटवर तो कधीच बसत नसे, पण आज बसला, कारण खिडकीलगतची तेवढीच सीट बाकी होती. त्या टायरच्या नादात खिडकी कशाला सोडायची असा विचार करून तो जरा रिलॅक्स झाला. मोबाईल काढून कानात इयरफोन लावणार तेवढ्यात एसटीच्या दरवाजाकडे भांडणाचा आवाज सुरू झाला. अहो, का धक्काबुक्की करताय? बसमध्ये आहे जागा. बघा ना, त्या ताईंच्या हाताला पत्रा केवढा लागला, रक्त येतंय, कोणीतरी म्हणालं. अहो, आम्ही नाही करत धक्काबुक्की, मागून कोणीतरी ढकललं हो. ताई, तुम्ही आधी चढा. अरे अरे अरे, बरंच लागलंय की ताईंच्या हाताला, रक्ताची धारच लागली आहे. ताई, तुम्ही समोरच्या बेसिनमध्ये जरा हात धुवून घ्या ना, कुणीतरी सुचवलं. तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज आला. असू दे असू दे, मी पाहते काय करायचं ते. तो आवाज मात्र अभिषेकला परिचित वाटला. हृदयात काहीतरी खाडखूड झाल्यासारखं वाटलं, पण नंतर मनाला समजावत तो म्हणाला, हे आजचं थोडीच आहे. गेली 6 वर्ष हे असेच तर भास होत आहेत. वेड लागायची पाळी येईल, नाहीतर डोकं फुटायची. प्रवासी भरभर चढत होते. जागा भरत चालली होती. डोळ्यावर उन्हाची तिरीप आली म्हणून त्याने रुमाल काढून चेहऱ्यावर ठेवला. पुन्हा एकदा कोणीतरी म्हणालं, ताई बसून घ्या ना इथे, बॅग ठेवतो मी वर, तुमच्या हाताला लागलंय ना, बसा इथे. मग कुणीतरी त्याच्याच बाजूला बसल्याचं त्याच्या लक्षात आलं. कुणीतरी वरच्या बाजूला बॅग ठेवली. बसल्या बसल्या बाजूच्या व्यक्तीचा आवाज कानावर पडला. आई ग! अभिषेकचे डोळे बंद असले तरी कान पूर्ण उघडे होते. पुन्हा तोच भास. तोंडावरचा रुमाल काढून बाजूच्या त्या स्त्रीला पाहायचा त्याला आता मोह होऊ लागला. नाहीतर नकोच, उगीच या बायका म्हणजे कटकटच असतात. एकदा का डोळे उघडून आपण जागे आहोत असं त्यांनी पाहिलं ना की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं फेवर मागत बसतील. माझी बॅग जरा वर ठेवता का? किंवा मला मळमळल्यासारखं होतंय, जरा खिडकीच्या बाजूला बसू देता का? नाही, नकोच. उलट चेहऱ्यावरून थोडा सरकलेला रुमाल त्याने पुन्हा नीट केला आणि चेहरा व्यवस्थित झाकून घेतला. पण तेवढ्यात पुन्हा एकदा तसंच विव्हळणं ऐकू आलं. आई ग! विव्हळण्यापेक्षा त्या आवाजाने तो जास्त डिस्टर्ब झाला. आता मात्र मनावरचा संयम सुटला. मोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या भंग पावते. मग आपण किस खेतकी मुली. हळूच उजवीकडचा रुमाल त्याने बाजूला केला. उजवा डोळा हलकासा उघडून पाहिला आणि अचानक करंट लागावा एवढा तो ताठ झाला. चेहऱ्यावरचा रुमाल आपोआपच खाली गळून पडला. तो इतक्या जोरात दचकला की बिचारी ती सुद्धा त्या धक्क्याने दचकली हो, आणि तिचं लक्षसुद्धा त्याच्याकडे गेलं. दोघांचे चेहरे पांढरे फटक पडले. श्वासगती वाढली, नाडीचे ठोके वाढले, हृदयाची गती वाढली. हातापायांना आपोआपच कंप फुटू लागला. त्याच्याही नकळत शब्द बाहेर पडले. अनु, तू? तीही मग बोलून गेली, अभि. आणि मग तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत राहिले. त्याला काही समजेना, हे अश्रू नेमके कशासाठी. पण खरं सांगायचं तर त्याचंही हृदय तीळ तीळ तुटतच होतं. मोठ्या धक्क्यातून सावरल्यावर मग त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या तळ हाताला तिने रुमाल बांधला होता, पण तो रुमाल पूर्णपणे रक्ताने माखला होता. म्हणजे मगाशी जो गोंधळ चालला होता तो हिच्यामुळे. अनु, काय लागलंय हाताला? त्याने विचारलं. अरे, तिथे गाडीचा पत्रा फाटला होता. धक्काबुक्कीत बरोबर हात तिथेच पडला आणि फाटला. त्याच्या हृदयात वेदनेने एक कळ गेली. त्याने पटकन स्वतःच्या मांडीवरचा रुमाल झटकला. तिचा हात हातात घेतला. तिचा पहिला रुमाल सोडवला. तिने चटकन हात मागे घेतला. नको नको, मी बघते काय करायचं ते. माझ्याकडे बॅगेत दुसरा रुमाल असेल ना, ती म्हणाली. का, हा चालणार नाही? त्याने विचारलं. आत्ता चालणार नाही. तिच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या लक्षात आला, कारण आत्ता खूप काही बदललं होतं. नातं पण आणि आयुष्य पण. ही वेळ वाद घालायची आहे का? असंच रक्त वाहत राहिलं तर सेफ्टिक होईल. हात दे, मी बांधून देतो. तरीही हट्टाने तिने हात हलवलाच नाही. मांडीवर तसाच दाबून ठेवला. तोही हट्टीच. त्याने जबरदस्तीने तिचा हात ओढला.
रुमालाने जखम पुसून घेतली. रुमालाचीच वळकटी करून तिच्या जखमेवर बांधली. बरंच लागलंय ग. आता पुढे गाडी एखाद्या स्टँडला थांबली ना की पटकन मेडिकलमध्ये जाऊन मी काहीतरी औषध घेऊन येतो, तो म्हणाला. ती काही बोलली नाही. अजूनही असाच वेंधळेपणा चालू आहे तुझा. कुठे लक्ष असतं काय माहीत, वैतागत त्याने विचारलं. तुझी सुद्धा चिडचिड अजूनही तशीच आहे ना? ती तरी कुठे कमी झाली आहे? एवढं बोलून ती किंचित हसली. उगीच चिडचिड करतोय का मी? आणि यात हसायचं काय? माझी काळजी तुला कळतच नाही. चिडचिड तेवढी दिसते. तो असं म्हणाल्यावर पुन्हा तिचे डोळे पाण्याने डबडबले. नाही रे, उलट आत्ताच तर तुझ्या चिडचिडीमागची काळजी कळायला लागली आहे मला. उशिरा कळली, पण कळली. तिचा चेहरा उदास झाला. तोही शांत झाला. सॉरी, मला तसं काही म्हणायचं नव्हतं ग, पण काळजी घेत जा. प्रत्येक वेळेस आपली काळजी घ्यायला आपल्याबरोबर कुणी असेलच असं नाही ना, समजुतीने तो म्हणाला. ती आश्चर्याने पाहू लागली. एवढ्या वर्षात बराच समजूतदार झालाय. तिच्या मनातही विचार आला. तेवढ्यात बस कोणत्या तरी खड्ड्यात अडखळली आणि जरा उसळलीच. दोघांना चांगलाच हिसका बसला. ती त्याच्या बाजूला कलली. त्याने सावरलं, पण ती जास्त कॉन्शियस झाली. म्हणजे चुकूनही त्याचा स्पर्श होऊ नये असा तिचा खोटा प्रयत्न चालला होता. आणि तसं का असू नये? तेव्हाची गोष्ट निराळी होती. त्याचा हात हातात घेतल्याशिवाय ती कधी रस्ता क्रॉस करायची नाही की झोपताना त्याच्या हाताची उशी केल्याशिवाय तिला झोप यायची नाही. पण आता ते पती नव्हते ना. तिने आता दुसरं लग्न केलं होतं. ती दुसऱ्या कुणाची तरी पत्नी होती. मग त्याचा हा आत्ताचा हवासा वाटणारा अगदी चुकून झालेला स्पर्श व्यभिचारच नाही का? भूतकाळ मागे टाकून ती पुढे गेली होती. पण त्याच्यासाठी मात्र आयुष्य पुढे गेलंच नव्हतं. जिथल्या तिथेच थांबलं होतं. दुसरं कोणी त्याच्या आयुष्यात आलं नाही आणि तोही दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात गेला नाही. कुठे चालली होतीस? त्याने विचारलं. माझी नणंद मुंबईला असते. तिची मुलं आमच्या घरी म्हणजे लोणावळ्याला आली होती. त्यांना सोडायला आले होते. आता परत चालले लोणावळ्याला. तिचा एक एक शब्द त्याचं हृदय पिळवटून टाकत होता. सगळी नाती किती बदलली होती. आता तो तिचा कुणी नव्हता. त्याची बहीण तिची कुणी नव्हती. बहिणीची मुलं तिची भाचरही नव्हती. त्याचं घर तिचं नव्हतं. तिने दुसरं लग्न केलं होतं. त्याला माहीत होतं. आणि एका अर्थी ते बरंच झालं. अशीही आपल्याबरोबर ती सुखी नव्हतीच. तो विचारात गेला. तेवढ्यात तिने विचारलं, तू कुठे चाललायस? मुंबईला कंपनीचं काम होतं, ते आटपून घरी चाललोय आपल्या. आपल्या घरी? असं म्हणताच तिने साशंक नजरेने पाहिलं. तिची नजर स्थिर होती, पण मन मात्र भूतकाळात गेलं होतं. आपलं घर. तिला पुण्याचं ते घर आठवलं. तळमजल्याचं. समोर अंगणात तिने तुळस लावलेली. प्राजक्त होता. गुलमोहराचं झाड पण होतं. तिला विचारावंसं वाटलं, काय रे, ती सगळी झाडं अजून आहेत की गेली करपून? माझ्या आयुष्यासारखी? पण विचारायची हिंमत झाली नाही. तिचं एकटीचंच आयुष्य थोडी करपलेलं होतं. त्या आगीत अभिषेकसुद्धा होरपळलाच होता की. त्या होरपळण्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मध्ये मध्ये पिकलेले केस, खुरटलेली दाढी, चुरगळलेला शर्ट. या अवतारात ती प्रथमच त्याला पाहत होती. कारण त्याला टापटीप राहण्याची सवय होती. आवड होती. इस्त्री करून आलेल्या शर्टला एक जरी चुरगळी दिसली की तो वैतागत असे. पुन्हा इस्त्री घेऊन त्यावर फिरवत असे. त्याच्या याच गोष्टीचा अनन्याला राग येई. एक तर सकाळी ऑफिसला निघायची घाई. त्यात इस्त्री केलेल्या शर्टवर पुन्हा कोण इस्त्री करतं? पण अभिषेक करायचा. त्या शर्टची इस्त्री कडक करण्यापेक्षा पावाला कडक केलंस ना तर निदान आपण चहा पाव तरी खाऊन जाऊ शकतो रे, असं रागाने ती म्हणायची. ही सगळी कामं माझी नाहीत, तुझी आहेत. बाकी बायका बघ, नाश्त्याला इडल्या करतील, थालीपीठ करतील, पण तुला साधा पावसुद्धा टोस्ट करता येत नाही ना, तो म्हणायचा. अरे पण ही सगळी कामं मीच केली पाहिजेत का? मी सुद्धा ऑफिसला जाते, मलासुद्धा प्रेशर असतं. तुझ्याबरोबरच निघते आणि तुझ्या बरोबरीनेच घरी येते ना. मग घरातली काही कामं तू उचललीस तर काय बिघडलं? तीही काही ऐकणाऱ्यातली नव्हती. बिघडलं काहीच नाही. बिघडलंय तुझं डोकं. मला पगार चांगला आहे. तू नुसत्या उठाठेव्या कशाला करायला जातेस तेच मला कळत नाही. असं कितीसं कमवतेस ग? त्यापेक्षा घरी राहिलीस तर घरची तरी कामं नीट होतील ना.
आई बाबा म्हणूनच आपल्याकडे राहायला येत नाहीत, त्या दादाकडेच राहतात. त्यांना माहिती आहे इथे आल्यानंतर त्यांनाच सगळं करावं लागणार. सगळा राग तिच्यावर काढत तो म्हणायचा, मग त्यांच्यासाठी मी माझी नोकरी सोडून देऊ? तू माझ्या आईसाठी किंवा दादा वहिनीसाठी करतोस कधी काही? ती म्हणायची, त्या दादाचं ना, तुझ्या दादाचं ना काही सांगू नकोस. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो. स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ पडली तर आपल्याला सुद्धा विकून खाईल तो. आणि असं म्हणत तो बाहेर पडायचा. तेव्हा ती प्रचंड चिडायची. पण तो काय बोलत होता ना ते तिला आत्ता समजलं होतं. वेळ गेल्यानंतर. खरं तर वेळ आणि काळ तिला पकडता आलाच नाही. भूतकाळही नाही आणि वर्तमानसुद्धा नाही. मुळात तिला नात्यांची समीकरणं समजलीच नाहीत. ज्याच्याबरोबर राहून, ज्यांचे सल्ले ऐकून आयुष्यात फक्त शून्य आणि शून्यच हाती येणार आहे, त्यांनाच ती महत्त्व देत राहिली. आणि ज्यांच्यामुळे खुश आहे त्यांना आयुष्याच्या गणितातून वजा करू लागली. हातच्या सकट सगळं संपलं. दादासमोर एका शब्दानेही प्रत्युत्तर न करणारी वहिनी तिला मात्र सांगत होती, अगं नवऱ्याची अरेरावी सहन करून घ्यायची नसते, तिकडच्या तिकडे उत्तर द्यायचं. वहिनीने मनात भरवलं आणि आपण भरवून घेतलं. भांडणं विकोपाला गेली, अगदी घटस्फोटापर्यंत गेली आणि बॅग उचलून ती माहेरी आली. तेव्हा सगळ्यात जास्त आठ्या वहिनीच्या कपाळावरच होत्या. पण वहिनी खरी संधी साधून निघाली. घरची सगळी कामं, आजारी सासूची सेवा तिने अनन्याकडून करून घेतली. फुकटात. आपलीच आई आहे ना असं म्हणून अनन्या झटत राहिली. घरच्या कामांसाठी आणि आईच्या सेवेसाठी शेवटी तिला नोकरी सोडावी लागली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी दादावर अवलंबून राहावं लागलं. त्याचं बोलणं, त्याची चिडचिड सहन करत राहावी लागली. आई गेली ती दुःख मागे ठेवून. दादाने एका विधूर माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं. अर्धवयीन माणसाबरोबर तिला सुपूर्त केलं. दादाचा तो एक क्लायंट होता, त्यामुळे बिझनेसमध्ये या नात्याचा त्याला फायदा होणार होता. पण ती मात्र चरफडतच राहिली. वहिनीचं कुचकट बोलणं, तिच्यावर सतत संशय घेणं, या सगळ्यांनी ती आधीच हैराण झाली होती. आता कर्म जिकडे नेईल तिकडे जाणं भागच होतं. अभिषेक बरोबर आपल्या घरी आपण किती सुखात होतो हे तेव्हा तिला त्या क्षणी जाणवलं. आत्तापर्यंत ज्याला आपण त्रास म्हणत होतो, दुःख म्हणत होतो, तो मुळी त्रास आणि दुःख नव्हतंच. खरा स्वर्ग तर तोच होता. आता भोगतोय त्या नरक यातना. पुन्हा एकदा गाडी उसळली. दोघांच्याही कमरेला जबरदस्त जर्क लागला. तिचं कपाळ पुढे आपटणार तेवढ्यात त्याने मध्ये हात घातला. त्याच्या हातावर तिचं डोकं आदळलं. कपाळ मोक्ष होता होता ती वाचली खरी त्याच्या हातामुळे, पण विचार मनात आल्यापासून राहिला नाही. याच हाताने तेव्हा मला का नाही रे अडवलं? का जाऊ दिलंस मला? दोघं क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. पनवेल आलंय, 5 मिनटं गाडी थांबेल. मग दोघेही भानावर आले. खाली येणार आहेस? त्याने विचारलं. नाही. बरं बरं, मी आलोच. वाऱ्याच्या वेगाने तो खाली उतरला. तिला जरा हसूच आलं. त्याची तशी सवयच होती. एकदा का जागेवर बसला की उठायचा नाही. अखंड TV पाहत राहायचा किंवा गप्पा मारत राहायचा. आणि मग अचानकच त्याला काहीतरी आठवायचं आणि मग एकदम जोरात टॉयलेटकडे पळायचा. ती वैतागून म्हणायची, अरे एवढा वेळ दुर्लक्ष करून बसून राहतोस, आपल्याला टॉयलेटला जायचं आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही तुला? अगदी आजही तो तसाच धावला होता. ती थोडी खिडकीकडे सरकली. उकाडा वाढला होता. बाहेर प्रवाशांची रेलचेल चालू होती. 4-5 मिनटं झाली. खाली उतरलेले प्रवासी हळूहळू वर येऊ लागले. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. अभिषेक इथे जवळपास कुठेच दिसत नव्हता. कुठे गेला असेल हा? आणि एवढा वेळ काय करतोय? जवळजवळ बस भरली. कंडक्टरसुद्धा आला. त्याने 2-3 वेळेस बेल मारली, तरीही याचा पत्ता नाही. आता मात्र तिचा जीव वर खाली होऊ लागला. बस चुकली तर कसं होईल? त्याची बॅग तर तो इथेच सोडून गेलाय. फोन करावा का? पण त्याचा फोन नंबर कुठे आहे? सेव्ह केलेला नाही आपण या फोनमध्ये. ती इथे तिथे पाहू लागली. आले का सगळे? फॉर्मॅलिटी म्हणून कंडक्टरने विचारलं. ती पटकन म्हणाली, नाही नाही थांबा, माझे शेजारी अजून आलेले नाहीत. ते ऐकून कंडक्टर जाम वैतागला. काय एक एक माणसं असतात. 5 मिनटाची 10 मिनटं झाली. आता 10ची 15 करतील आणि 15ची 20. लोकांच्या वेळेची किंमत नाही यांना. फ्रेश व्हायला एवढा वेळ लागतो काय?
हळू आवाजात ती पुटपुटली, अहो त्याला नुसतं फ्रेश थोडीच व्हायचं असतं. फ्रेश झाल्यानंतर खसा 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 चेहरा धुवेल, हात धुवेल आणि मगच वर येईल पहा. एक नंबर रेंगाळू आहे. रेंगाळू हा शब्द तिने खास त्याच्यासाठीच तयार केला होता. आपण प्रवास करतोय, वेळेवर यावं, कोणत्या कोणत्या गोष्टीचं भान नाही. जिथे जाईल तिथे रेंगाळत राहील. मनातल्या मनात तिची धुसफूस चालू होती. पण अचानक ती शांत झाली. तिच्या लक्षात आलं की हे सगळं कशासाठी. तो आता कोण आहे आपला? तो आपला कुणी नाही. तो फक्त एक सहप्रवासी आहे. त्याची बस चुकली तर चुकू दे, त्याने आपल्याला फरक पडायला नको. असं म्हणणं आणि असं वाटणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. तेवढ्यात मागून कुणीतरी म्हटलं, ओ साहेब चला की लवकर, उशीर होतोय. ते ऐकून ती कावरीबावरी झाली. पण तेवढ्यात धापा टाकत तो आलाच. वर चढला आणि मग तिचा जीव भांड्यात पडला. अहो भाऊ चला की, कधी सोडायची बस? कंडक्टरने रागाने विचारलं. छाती चोळत तो म्हणाला, सॉरी सॉरी. त्याला चांगलीच धाप लागली होती, पण त्याला पाहून तिला हायसं वाटलं. गाडी सुरू झाली तेव्हा तिने विचारलं, एवढा वेळ काय करत होतास खाली? गाडी सुटणारच होती. तो बोलला काहीच नाही. खिशातून कसलं तरी औषध काढलं. एक गोळी पण काढली. वरच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली. हां औषध घे, बरं वाटेल. आणि ही क्रीम हाताला लावून देतो. अगदी नॉर्मलपणे तो बोलत होता. पण ते सगळं नॉर्मल नव्हतं. नसायलाच हवं होतं. हे सगळं त्याने का करावं? कशासाठी? कुणासाठी? धावत धावत याच्यासाठी तो मेडिकलमध्ये गेला होता तर. ती नको हो काही म्हणणार त्याच्या आधीच त्याने गोळी फोडून तिच्या हातावर ठेवली. पाण्याची बाटली दिली. दुसऱ्या हाताने क्रीम पण लावून टाकलं. हां ये खिडकीत बस, तो म्हणाला. नको रे, ती म्हणाली. का? आधी तर खिडकीसाठी केवढी भांडायची माझ्याशी. खिडकीशिवाय बसायला आवडायचं नाही तुला? थोड्याशा रागानेच त्याने विचारलं. सोडलं, सगळं मागे सोडलं. तिच्याकडून या उत्तराची अपेक्षा त्याला कधीच नव्हती. अरेला कारे करणारी मुलगी अचानक शब्दांची सगळी अस्त्र शस्त्र टाकून शरणागती पत्करतेय हे त्याला पटत नव्हतं, पचत नव्हतं आणि आवडत तर अजिबात नव्हतं. तिचा हाच हट्टीपणा, अरेरावीपणा गेली 6 वर्ष तो मिस करत होता. काय रे, ऑफिस कसं चाललंय? जेवणाचं कसं काय करतोस? तिने विचारलं. करतोय सगळं मॅनेज. तो फार काही बोलला नाही. आता मॅनेज करण्यावाचून काही पर्याय पण नव्हता. एकेकाळी ती मॅनेज करत होती तेव्हा त्याच्या खूप डिमांड असायच्या. ए अनु, वांग्याची भाजी नको हां, आणि भेंडी किती बुळबुळीत होते, त्या गवारीला काही चवही नसते. पण आता मेसमधलं ते पाण्यासारखं वरण आणि तिखट भाजी खाऊन आतड्यांचा पार भुगा झाला होता. पण आता नखरे सहन करायला बायको थोडीच होती जवळ. सगळं मागे पडलं होतं. अरे असं कसं तरी मॅनेज करण्यापेक्षा लग्न का करत नाहीस दुसरं? तिने स्पष्टपणे विचारलं. त्याने काय होईल? त्याने विचारलं. अरे प्रॉब्लेम सुटतील तुझे, ती म्हणाली. तुझे सुटले? त्याच्या या प्रश्नावर ती शांत राहिली. त्याच्यापासून तिला कधीच काही लपवता आलं नाही. तिचं खोटं तो बरोबर पकडायचा. जणू तिच्या मनाचं पुस्तकच तो वाचायचा. त्याच्याकडे ती कलाच होती. तेव्हा आताही त्याच्याबरोबर खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी खूप सुखी आहे, आनंदी आहे असं खोटं सांगून ठरवूनसुद्धा तिला फसवता आलं नसतं. त्याच्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. घरी कोण कोण असतं तुझ्या? त्याने विचारलं. मिस्टर, त्यांची आई आणि मिस्टरांची कॉलेजला जाणारी 2 मुलं. ते ऐकताच तो लालबुंद झाला आणि डोळे वटारून तिच्याकडे पाहत राहिला. करून करून हे असं लग्न केलंस? हे शब्द तो बोलला नाही, तरी त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तेच विचारत होतं. हे असलं स्थळ दादाने पाहिलं असेल ना? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही, पण खिडकीकडे मान वळवली. काही खाल्लंस की उपाशी आहेस? त्याने विचारलं. तिने मानेने नाही असं सांगितलं. तो उठला, बॅगेतला बिस्किटांचा पुडा काढला आणि फोडून तिच्यासमोर धरला. खरं तर औषध घ्यायच्या आधीच काहीतरी खायला हवं होतंस, पण निदान आता तरी घे खाऊन. तिने निमूटपणे 2 बिस्किटं खाल्ली. जॉब करतेस की घरी आहेस? घरीच, त्यांचा बिझनेस आहे. ते ऐकून तो काही बोलला नाही. तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. सारखे सारखे डोळे का भरून येत आहेत?
नक्की काही त्रास नाही ना? त्याने मग डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. नाही रे, छान आहे सगळं, ती म्हणाली. मग हे बोलताना चेहरा इतका कडवट का? त्याने रागाने विचारलं. तुला काय करायचंय? मी तुला विचारलं का? तू कसा आहेस? इतका का वाळला आहेस? जेवणाचे हाल होत आहेत का? व्यायाम का करत नाहीस? असा अस्तव्यस्त का राहतोयस? का नव्याने सुरुवात करत नाहीस? विचारलं का काही? बोलता बोलता तिचा आवाज चढला आणि बाजूच्या सीटवरची लोकं संशयित नजरेने पाहू लागली. मग ती थोडी शांत झाली. हे बघ अभिषेक, कधी कधी आपण आयुष्यात अशा टप्प्यावर येतो की तेव्हा दुःख, काळजी व्यक्त करायची नसते, ती जाणूनही घ्यायची नसते. उलट मनात गच्च दाबून टाकायची असते, कारण त्यातच आपलं आणि समोरच्याचं भलं असतं. यावेळेस मात्र त्याच्या डोळ्यात 2 अश्रू तरळले. खिडकीबाहेर पाहत तो म्हणाला, आता लोणावळा येईलच. घरी कशी जाशील? बॅग कशी उचलशील? काळजीने त्याने विचारलं. तो म्हणत होता ते खरं होतं. बॅग उचलता येणं शक्य नव्हतं. हात चांगलाच फाटला होता. तिने मोबाईल काढला, फोन लावला. स्पीकरवर फोन नसूनसुद्धा समोरच्या माणसाचा खेकसल्याचा आवाज अभिषेकच्या स्पष्टपणे कानावर पडला. बोल लवकर. अहो ऐकताय का? गाडीत चढताना जरा हाताला लागलं माझ्या. बॅग उचलायला प्रॉब्लेम होतोय. स्टँडवर याल का जरा? घाबरत घाबरत तिने विचारलं. भोंग्यावर आवाज यावा तेवढा स्पष्ट आवाज पुन्हा एकदा आला. पहिल्यांदा शिवी हासडण्याचा, आणि मग तो म्हणाला, मर मग तिकडेच. त्याने तर फोन ठेवला, पण सावरासावर करायला ही मात्र बोलत राहिली. बरं बरं, मीटिंगमध्ये आहात का? असू देत, मग येते मी. फोन ठेवत ती म्हणाली, अरे ते येणार होते, पण कामात अडकलेत. तो काही बोलला नाही. थोडा वेळ दोघं शांत राहिले. लोणावळ्याचा स्टँड आला. ती उठली. त्याने तिची बॅग खाली काढून दिली. ती जड बॅग डाव्या हाताने उचलायला तिला जमत नव्हतं. तू पुढे हो, मी आणतो बॅग. नको नको, जाईन मी रिक्षाने, ती म्हणाली. चल. त्याच्या आवाजात जरब होती. मग ती पुढे काही बोलू शकली नाही. उगीच आजूबाजूच्या लोकांना काही संशय येऊ नये म्हणून. ती उतरली तसा तोही उतरला, स्वतःचीच बॅग घेऊन. हे काय, तुला लोणावळ्याला उतरायचं होतं का? तो काही बोलला नाही. माझ्यासाठी उतरलास ना? अरे स्टँडवर उतरून पुन्हा त्यांना मी फोन करणारच होते. आले असते की ते, ती म्हणाली. गप्प बसतेस? जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती आपण करू नये. याआधी कधी खोटं बोलणं जमलं होतं तुला? तो असं म्हणताच ती शांत राहिली. रिक्षावाल्याला काय सांगायचं आहे? त्याने विचारलं. उत्तम नगर, ती म्हणाली. तिच्याबरोबर तोही रिक्षात चढला. हे बघ, तुझं असं माझ्याबरोबर येणं बरं दिसणार नाही. आणि तू मला कुठपर्यंत सोबत करणार आहेस? मध्ये कुठेतरी उतरावं लागेलच ना? तिने विचारलं. मागे असंच तुझं एकदा ऐकून पाहिलं. अर्ध्या वाटेवर सोडलं होतं तुला, पण त्याचे परिणाम आज पाहतोय ना? पूर्ण भरकटली आहेस तू. वाट चुकलेल्या, घाबरलेल्या, भेदरलेल्या कोकरासारखी तुझी अवस्था झाली आहे. आणि ते मला नाही पाहवत आहे. अगं डिवोर्स माणसांचा होतो, आठवणींचा नाही, प्रेमाचा नाही. आपला इगो जेवढा खरा होता तेवढं प्रेमही खरंच होतं. म्हणून तर तू माझी साथ सोडलीस तेव्हा मीही माझी वाट चुकलो. मुळात या अनोळखी लोकांच्या गर्दीत वाटच हरवून गेलो. पण आता पुन्हा ती चूक करायची नाही मला. लोकांच्या सांगण्यावरून तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले मी. भांडणं केली, इगो धरून ठेवला. तुझ्या भावनांचा कधी विचार केला नाही. चुकलो मी. पण आता त्याचा प्रायश्चित घेण्यासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायची माझी तयारी नाही. त्याच्या त्या बोलण्याकडे ती आश्चर्याने पाहत राहिली. मग काय करणार आहेस तू? घाबरत घाबरत तिने विचारलं. तुझ्या घरी येणार, तुझ्या नवऱ्याला आपलं नातं सांगणार, आणि मग तुला परत घेऊन जाणार माझ्याकडे. सगळं कायद्याने करूया. चिडलो, रागावलो, पण तेवढ्यापुरती. तेवढंच तुला तळ हातावर पण झेललंय, अगदी फुलासारखं. आणि आता कोणी एका ऐऱ्यागैऱ्या माणसाने तुला पायातली वाहन म्हणून तुडवावं हे मला सहनच होणार नाही. हे बघ अनु, तू काही करू नकोस, अगदी हिंमतही करू नकोस. फक्त माझ्यासोबत राहा, माझा हात धरून राहा. लोक मला फालतू म्हणतील ना, नीच म्हणतील ना, म्हणू दे. तुझ्या घरातले आपल्यावर धावून येतील, चवताळतील, तुझ्या माझ्या चारित्र्यावर डाग उडवतील.
आपल्या नात्याला बदनाम करतील. पण हे सगळं सहन करून जर तू मला परत मिळणार असशील तर हे सगळं सोसायची माझी तयारी आहे. तो म्हणाला, नाही रे, हे सगळं कसं शक्य आहे? या गोष्टी फक्त चंदेरी पडद्यावरच होतात, खऱ्या आयुष्यात नाही. आणि लग्न संसार म्हणजे तरी खेळ आहे का? एकाबरोबर मोडायचा, दुसऱ्याबरोबर करायचा, त्याच्याबरोबर मोडायचा आणि पुन्हा पहिल्याबरोबर थाटायचा. कळवळून ती बोलत होती. तेच तर म्हणतोय, लग्न खेळ नाहीच की 1-2 तासाने संपून जाईल. अख्खं आयुष्य घालवायचंय. अशी फरफट करून काय होणार आहे? एक तर तुला वेड लागेल, नाहीतर कुठेतरी जाऊन जीव देशील तू. खरं बोलतोय की नाही ते सांग. प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला माझी आठवण येते की नाही तुला? त्यांच्या वागण्याशी माझ्या वागण्याची तुलना तू करत नाहीस? फक्त मला एक गोष्ट सांग, आता ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत आयुष्यभर राहू शकशील? सुखाचं तर मी विचारतच नाही, फक्त जगण्याचं विचारतोय. सुखाची गोष्ट फार दूर राहिली, तू नॉर्मलसुद्धा जगत नाही आहेस. तो म्हणाला. ती काही बोलली नाही, कारण सासरी जो त्रास तिला होत होता, जो अपमान केला जायचा, जी घाणेरडी वागणूक दिली जायची, ती कधी कधी असह्य व्हायची. याच्यापेक्षा जीव दिलेला बरा असं वाटून जायचं. अनु, नको लोकांचा विचार करूस. मी आहे का तुझ्याबरोबर? जी काही संकटं येतील ती पहिल्यांदा मी झेलीन. तुला जराही त्रास होऊ देणार नाही. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. बोलता बोलता उत्तमनगर आलं. तिचं घरही आलं. पैसे चुकते करून तो खाली उतरला. त्याच्या मागून तीही उतरली. समोरच्या एका बैठ्या घराकडे तिने बोट दाखवलं. तो पुढे चालत होता, ती त्याच्या मागे. तिने बेल वाजवली. यजमानांनी दरवाजा उघडला. त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. ती घाबरली. दुपारी मित्र घरी येणार आहेत. बॅग ठेव आणि लगेच जाऊन कोंबडी घेऊन ये. जेवणाला लाग चल. ते असं म्हणाले तरी ती दरवाजातच उभी होती. तेवढ्यात अभिषेक पुढे झाला. यजमान पाहत राहिले. हे कोण? अभिषेक काही बोलायच्या आधीच एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, माझा पहिला नवरा अभिषेक. यजमानांच्या अंगाचा तीळपापड झाला. नालायक. आणखीन 2-3 शिव्या त्यांनी हासडल्या. ते हात उचलणार तेवढ्यात तो हात अभिषेकने वरच्यावर झेलला. ए, निघायचं. आमच्या नवरा बायकोच्या मध्ये पडायचं नाही हा. चल. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अनन्या म्हणाली, अहो, तेच सांगायला आले होते मी. तो आता एकटा निघणार नाही. त्याच्याबरोबर मीही निघाले. यजमानांनी चमकून पाहिलं. मला क्षमा करा. वाटलेलं दुसऱ्यांदा संसाराचा डाव मांडताना मी सुखी होईन, सगळ्यांना सुखी करेन. पण ते सुख माझ्या नशिबात नव्हतं. कारण तुम्हालाही बायको नकोच होती. तुम्हाला तुमचे भोग पुरवणारी एक दासी हवी होती. तुमची कामं करणारी एक नोकराणी हवी होती. मग मीही तशीच बनून राहिले आणि कदाचित यानंतर राहिलेही असते. सहन होईपर्यंत तशीच राहिले असते आणि मग एक दिवस स्वतःचा जीव संपवून टाकला असता. पण तसं व्हायचं नव्हतं. नियतीने आमच्यासाठी काहीतरी वेगळं वाढून ठेवलंय. आज अचानक अभिषेकची आणि माझी भेट झाली. आमच्या चुका तर आम्हाला कळल्याच होत्या. या भेटीत आमच्याही नकळत आम्ही एकमेकात गुंतत गेलो. हे सगळं बोलायला खरं तर मला लाज वाटायला हवी. पण आता एवढं दुःख भोगल्यानंतर लाज, शरम, पतिव्रता, पावित्र्य या सगळ्या शब्दांच्या मी पलीकडे गेलेली आहे. तुम्हाला फसवायचा माझा उद्देश नाही. म्हणून फक्त सांगायला आले आहे की मी तुमच्यापासून वेगळं होऊन पुन्हा अभिषेकशीच लग्न करणार आहे. जे होईल ते सगळं कायद्याने होईल. मला क्षमा करा. एका चुकीच्या वळणावर 2 चुकीच्या व्यक्तींची भेट व्हावी हे आपल्या दोघांचंही दुर्दैव. मला अडवायचा प्रयत्न देखील करू नका, कारण मी कधीच तुमच्यात गुंतले नाही. एक दासी म्हणून तुम्ही जसं ओरबाडत गेलात तशी मी स्वतःला ओरबाडून देत राहिले. माझं प्रेम, माझा राग, माझं जीवन फक्त अभिषेकच आहे आणि होता. यानंतरही तोच राहील. माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मला चुकीचं समजू नका. मी असं काही म्हणणार नाही, कारण तुम्हाला बसलेला धक्का खरंच खूप मोठा आहे. पण आता माझा नाईलाज आहे. दुसऱ्या पुरुषात मन गुंतून राहिलं आणि पत्नी म्हणून तुमच्याबरोबर राहिले ना, तर त्यानेही माझं चारित्र्य भ्रष्टच होणार आहे. सध्या मला माझ्या चारित्र्याची, खरेपणाची कोणतीच स्पष्टीकरणं कुणालाही द्यायची नाहीत, कारण मुळात ती माझ्याकडेच नाहीत.
याच्यानंतर मी जर इथे राहिले तर तो तुमचा आणि आपल्या नात्याचा अपमानच असेल. खरं सांगते, एक क्षणसुद्धा मला तुम्ही कधी आपलेसे वाटला नाहीत. तरीही मनाविरुद्ध होणाऱ्या नरक यातना मी का भोगत राहिले हे मला अजूनही कळत नाही आहे. पण आता प्लीज मला थांबवू नका, कारण यानंतर फक्त 2च गोष्टी घडतील. एकतर मी स्वतःचा जीव तरी देईन, नाहीतर वेडी तरी होईन. खरंच मला क्षमा करा. असं म्हणत आल्या पावली ती वळली. तिला थांबवण्यात काहीच अर्थ नव्हता. अभिषेकने रिक्षा थांबवली. दोघेही रिक्षात बसले आणि पुन्हा एकदा मळलेल्या पाऊल वाटेवरून ती दोघं सुखाने प्रवास करू लागली. तिने डोळे बंद करून घेतले होते, पण तेवढ्यात अभिषेकचा आवाज आला. काय ग, उतरतेस ना? आलं उत्तम नगर. ती खडबडून जागी झाली. एका क्षणात एका सुंदर स्वप्नाचा, एका आभासी विश्वासा चुराडा झाला होता. तिचं स्वप्न मोडलं होतं, अगदी कायमचं. अभिषेकने तिची बॅग उचलली. तो चालू लागला. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. समोरच्या रस्त्यावरच्या घराकडे तिने बोट दाखवलं. मग तो थांबला. इथून जाशील आता तू? त्याने असं विचारताच तिचे हातपाय कापू लागले. पुन्हा त्या नरक यातना. डोळे पाण्याने डबडबले. रडू नकोस ग. हे बघ, हे माझं कार्ड आहे. कधी गरज लागली तर. त्याचाही आवाज दाटला. तिने निमूटपणे कार्ड पर्समध्ये सरकवलं. काळजी घेशील ना? त्याने विचारलं. तिने मान डोलावली. तूही काळजी घे, असं म्हणत ती चालू लागली. तो तिथेच थांबला. ती आत घरात जाईपर्यंत तो तिथून हलणार नव्हता. तिने दरवाजावरची बेल वाजवली. कुणीतरी दरवाजा उघडला. ती आत गेली आणि दरवाजा घट्ट बंद झाला. कदाचित कायमचा. एक गोष्ट खरी आहे, आयुष्यातली मागची पानं इतक्या सहजासहजी नाही बदलता येत. तोही मग उठला आणि चालू लागला त्याच्या वाटेने, एकाकी, अगदी एकाकी. पण अचानक त्याला तिची हाक ऐकू आली. तो वळला. ती त्याच्याकडे धावत येत होती. केस सुटले होते, मोकळे झाले होते. कपाळावरचं गंध अलगद विस्कटलं होतं. घामाच्या धारा वाहत होत्या. डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या. ती वाऱ्याच्या वेगाने आली आणि त्याला येऊन धडकली. ती विसावली ती त्याच्या मिठीतच. नाही रे, आता जगेन तर तुझ्याबरोबर, नाही तर मरणच पत्करेन. त्याने तिला घट्ट मिठीत धरलं. तिचे डोळे पुसले, शांत केलं. त्याने ऑटो बोलवली. दोघेही ऑटोत बसले. त्यालाही आता अश्रू आवरणं कठीण झालं होतं आणि इतक्या वर्षांनी तीही त्याच्या मांडीवर डोकं ठेवून मनसोक्त रडत राहिली. तो मात्र तिला थोपटत राहिला. काय, फार क्वचित असेल ना? पण होतं असं कधी कधी. या स्टॉपला सुटलेली बस पुढच्या स्टॉपला मिळून जाते. एखादी हरवलेली वस्तू काही वर्षांनी अचानकच नजरेस पडते. एखादं तुटलेलं नातं, तोडलेलं नातं जुन्या जखमांसह पुन्हा जुळलं जातं. फक्त तेव्हा आणि तेव्हाच मागे जाऊन आयुष्याच्या भूतकाळची पानं बदलता येतात. केवळ नशिबाने संधी दिली म्हणूनच मागची पानं त्या दोघांना पुन्हा बदलता आली. पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या बाबतीत असं होतंच असं नाही. म्हणूनच पुस्तक वाचताना एखादं पान किंवा एखादी ओळ नाही आवडली, नाही पटली तर त्या क्षणापुरती ते सोडून द्यायचं. पुढचं पान वाचत राहायचं. कदाचित पुढच्या पानांवर मनाला आवडतील, पटतील अशा गोष्टी लिहिलेल्या असतील. फक्त रागासाठी, इगोसाठी पान टराटरा फाडून पुस्तक फेकून द्यायचं नसतं. कारण पुस्तक बदलण्याची किंमत फार फार मोठी असते. कारण हातात पडणाऱ्या दुसऱ्या पुस्तकात काय लिहून ठेवलंय हे कुणालाच कधीच माहीत नसतं.